हे पवित्र शास्त्र, हे काही नोवेल नाही, कोणती कथा नाही, किंवा एक कोणती गोष्ट नाही, किंवा एक धार्मिक पुस्तक नाही, परंतु हा आहे देवाचा शब्द. प्रियजनो, देवाचा जिवंत शब्द, जिवंत परमेश्वराचे वचन, आणि या वचनामध्ये जिवंतपणा आहे प्रियजनो. आणि म्हणून ज्या कोणी या वचनाला, या बायबलला आत्मसात केलेला आहे, हे देवाचे वचन म्हणून स्वीकार केलेला आहे, या वचनाचे मनन चिंतन करून यानुसार आपण आपले जीवन बदललेले आहे, त्याचे जीवन धन्य झालेले आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा देवाचा शब्द ज्यांनी स्वीकारला त्याला देवाने महान बनवलेला आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओळी 12 मध्ये आम्ही वाचतो, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रियजनो, जो ह्या वचनाला स्वीकार करतो त्याला परमेश्वराने आपले मुलं बनण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून या ख्रिसमसच्या वेळेस प्रियजनो, देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओळी 14 मध्ये आम्ही वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. हा ख्रिसमसचा अर्थ हाच प्रियजन हो, की परमेश्वराचा पुत्र आमच्यामध्ये वस्ती करण्यासाठी आला, अशासाठी की आम्ही त्याला स्वीकार करावं, परमेश्वराचे वचन आम्ही स्वीकार करावं, देवाचे वचन आम्ही स्वीकार करावं, देवाला आत्मसात करावं आणि देवाचा अनुभव घ्यावा आणि स्वतःला धन्य बनवावं.